चला हू. आका आपण मच बोलतो का एकदा झालो काही जर गाव सोडला ना तर परत त्याचा तोंड काही नजरीत नाही. पण त्या शहरात ना गावात काही फरकच राहिला नाही तर येऊन पाहिजे तरी काय नाही पोराला धावतील तरी काय. बाहेरच्या पोराला शाळेमध्ये निबंध आलता का माझा गाव तर त्या पोराने एक वल सुद्धा लिवली नाही. लिवी तरी कुठून बाहेर आणणे ती एक बात झाली ना आणली तरी इथं काय जुन्या वाचता आहेत का का तिथं राहिलं त्या कौला आहेत का पूर आहेत का अंगण आहे. जशी म्हातारी गोतारी जशी धरण्यावर गेल्या तशी वाचता पण गेल्यात त्यांनी. पण आपल्या जवळच एक ठिकाणी तिथं खरीच म्हणजे गावाला काय असते ना काय नसते या सगळं त्या लोकांना पाहायला भेट. आज मी तुम्हाला चांगल्याच जागे घेऊन चालली. ह्या रिसॉर्ट म्हणजे तुमच्या स्वप्नातला जो गाव असतो ना तशीच जागा आहे ही. ठाणे जिल्ह्यातला मुरबाड तालुका ना मुरबाड तालुक्यातला यो पलू गाव. इथं लिवलंय घरी सिंगापूर ह्याच त्या सिंगापूरला जाल नाही तर मलेशियाच्या बाजूचा तिथे नका जाऊ. या पलूच्या बाजूला गाव बरं का. सह्याद्री हेरिटेज म्हणजे तुमच्या गावचा घरच झालं ना. घरी आल्यावर आईच्या पायावर डोका ठेवणं म्हणजे किती ते सुख नाही रे भाऊ. त्या पण इथे घरातल्या गोंगटातून तुम्ही कटालत्या ना मग इथं आलो ह्या मंदिर आहे महालक्ष्मीचं ना इथं ह्या ध्यान मंदिर आहे. तर आलं तर नुसत्या पार्ट्याच नाही करीत राजा. इथं आलं थोडंसं मनाला शांतता वाटावं म्हणून ध्यान पण लावू शकते का नाही लावीत जा बरं का. गाव बोलला का पहिले वारली चित्रकला केलेल्या जुन्या भिंती मातीने सारवलेल्या त्याच्यावर चित्र काढलेली चुन्यानी का असत नाही एवढ्या आया वाया रंगवीत होत्या का नाही. आता त्या काही राहिलाच नाही का नाही आका. नुसती प्लास्टर केलेली घर आहेत. मग त्याच्यामुळे पण होते का ना हे बघ ते इथं कूर सुद्धा सारून ठेवलं का जेणेकरून इथं येणार कोणी पर्यटक असतील त्यांना खरोखर गावचा ह्या यावा नाही का आठव यावा. कोंबडी चित्री मोर सगळं आहे. बरं झाडा पण निराली तिथं. आंब्याच्या आमराया आहेत पेरू आहेत चिकू आहेत ना. गावाला माणूस हिंडल ना एवढी जागा तिथं आहे. या खोल्या पण पावर या खोल्या काय बारीक आहेत का. पोराला आणली तर ती पण चांगली हिंडू फिरू शकतील एवढी मोठी त्यांची खोल्यांची पण त्यांच्या साईज आहे. नाही तर मोठा कुटुंब आणला तर ती सगळी कुटुंब जरा निजू शकतील एवढ्या मोठ्या पण खोल्या त्याला डॉर्मिटरी बोलत आहेत ती. तर इथं पलंग गाद्या गिरद्या आतरून बांगरून सगळे. आता इथं आला का त्यांना पवाची पण उपर येते का नाही ते स्विमिंग पूल काय बोलतात त्या पण ठेवलं का बारकाल्यांचं यागलंय ना मोठल्यांचं. शेतुरीला बॅट बॉल खेळायला पोरा लेकरं जातात त्यांनी गावाला आले तर इथं त्याची पण सोय केली. आता ह्या माझा पोरा इथं आणला त्याच्यातच ध्यान होलं ते बारकाल्या पोरांना पण खेळायला ते चांगली सोय केली बरं का. कुंभेरींच्या खाली टांगलेल्या झुल्यात तुम्हाला सगळ्यांना आठवतच असतील नाही का. तीच बात ध्यानात ठेवून ह्या अशा झुल्या पण टांगून ठेवल्या. हालपा बरं किती मोठे. बरं हो इथं समारंभ तुम्ही करालच आतमध्ये पण बाहेर पण मोठा लग्नाचा एक लॉन आहे. लग्न कार्यासाठी तुम्हाला लागणारी केटरिंग सजावट सगळं ती करतात. इत्यंभूत गोष्टीची सगळी काळजी ना ह्या जागेला जणू सह्याद्रीने आलिंगनच दिले. एवढी चांगली तिथली तुमच्या भाषेत सांगायची झाली तर ती वाईफ का काय असते ती या अशा धकट्या तुम्ही रातची त्याला काय काय बोलतात त्या फायर कॅम्प तर त्या पण तुम्ही करू शकते. ह्या अशा चांगल्या एम्बियन्स मध्ये तुम्हाला नाही वाटेल का गावाला आलो म्हणून वाटेलच का नाही. मग त्याच्याच करता लय विचार विचार करण्यापेक्षा लवकरात लवकर बुकिंग करा तुमच्या हक्काच्या गावी तुमच्या हक्काच्या ह्या सह्याद्री हेरिटेज अॅग्रो टुरिझमला लवकरात लवकर तुम्ही भेट द्यायला या. इथं आले तुम्हाला खरीच वाटेल का तुम्ही तुमच्या गावाला आणि तुमच्या गावच्या घरीच आले.